तुम्ही कधी ऑनलाईन साडी मागवली आहे का? आणि पार्सल उघडल्यावर वाटलंय का, अरे फोटोमध्ये तर ही साडी खूपच सुंदर दिसत होती. दिसायला सिल्क सारखी वाटणारी साडी प्रत्यक्षात अगदी वेगळ्या फॅब्रिकची निघते. रंग वेगळा, क्वालिटी वेगळी, कधी बॉर्डरच वेगळी आणि काही वेळा तर पूर्णपणे वेगळीच साडी हातात येते. सर्वात वाईट म्हणजे अनेक महिलांना फसवणूक झाल्याचं कळतं सुद्धा, पण त्यानंतर काय करायचं हेच समजत नाही. पण आनंदाची गोष्ट म्हणजे अशा बहुतांश चुका काही छोट्या गोष्टी आधी तपासल्या तर सहज टाळता येतात. आज मी अशाच 7 महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे, ज्या प्रत्येक महिलेने ऑनलाईन साडी मागवण्यापूर्वी एकदा तरी तपासल्या पाहिजेत. म्हणजे फक्त 7 गोष्टीच वरवरच्या टिप्स नाहीत, तर उदाहरण, रिव्ह्यूज एवढंच न सांगता रिव्ह्यूज कसे वाचायचे, कोणते रेड फ्लॅग्स ओळखायचे, कोणत्या ऑफर्सवर संशय घ्यायचा, अशा प्रॅक्टिकल गोष्टी देखील सांगणार आहे. आणि तुमची पुन्हा चूकच होऊ नये म्हणून समृद्ध माहिती तुम्हाला मिळणार आहे. तर या 7 गोष्टी लक्षात ठेवल्या तर चुकीची साडी मागवण्याची शक्यता खूप कमी होईल. आणि यापैकी काही गोष्टी तर अशा आहेत ज्या अनेक महिलांना माहितीच नसतात आणि फक्त एका चुकीमुळे हजारो रुपयांचं नुकसान होऊ शकतं. चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी श्वेता शेंडे आणि या चॅनलवर आपण फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल, स्किन केअर, हेअर केअर, वुमन्स वेलनेस, स्मार्ट शॉपिंग, DIY आणि दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या अनेक विषयांबद्दल अगदी सोप्या भाषेत माहिती जाणून घेतो. आणि म्हणूनच असे माहितीपूर्ण व्हिडिओज मोफत पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. माझा प्रयत्न नेहमी एकच असतो, तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करताना योग्य निर्णय घ्यावा, अनावश्यक खर्च टाळावा आणि पैशाचं योग्य मूल्य मिळावं. आजचा व्हिडिओ खास त्या प्रत्येक महिलेसाठी आहे ज्या ऑनलाईन साड्या खरेदी करतात किंवा करायचा विचार करत आहेत. चला तर पहिल्या गोष्टीपासून सुरुवात करूया. चूक क्रमांक पहिली, फक्त फोटो पाहून ऑर्डर देणं. ही चूक इतकी सामान्य आहे की ऑनलाईन साडी मागवणाऱ्या अनेक महिला नकळत हीच चूक करतात. आपल्याला एखादी साडी दिसते, रंग खूप सुंदर, मॉडेलवर अप्रतिम दिसते, लाइटिंग इतकी छान असते की साडी आणखी आकर्षक वाटते आणि आपण मनात विचार करतो, बस आता हीच साडी मागवते. आणि इथेच अनेक जणींचा गोंधळ होतो, कारण ऑनलाईन दिसणारा फोटो आणि प्रत्यक्षात मिळणारी साडी यामध्ये बराच फरक असू शकतो. आजकाल जवळजवळ प्रत्येक ई-कॉमर्स वेबसाईटवर किंवा सोशल मीडिया पेजवर फोटो प्रोफेशनल लाइटिंग, एडिटिंग आणि कलर करेक्शन करून अपलोड केलेले असतात. त्यामुळे साडीचा रंग अधिक उठून दिसतो, फॅब्रिक अधिक उत्तम दर्जाचं वाटतं आणि कधी कधी साधी साडी सुद्धा खूप महागडी असल्यासारखी दिसते. आता एक उदाहरण पाहूया. तुम्हाला फोटोमध्ये गडद मरून रंगाची सिल्क सारखी साडी दिसली. तुम्ही लगेच ऑर्डर दिली. पार्सल आल्यानंतर उघडून पाहिलं तर रंग अपेक्षेपेक्षा फिका निघाला. फॅब्रिकही फोटो इतकं सुंदर वाटलं नाही आणि मग आपल्याला वाटतं माझी फसवणूक झाली. पण काही वेळा ती फसवणूक नसते, तर फोटो आणि वास्तव यामधला फरक असतो. याच कारणामुळे फक्त फोटो पाहून निर्णय घेणं अजिबात योग्य नाही. फोटो सोबत प्रोडक्ट डिस्क्रिप्शन, फॅब्रिक डिटेल्स आणि रिव्ह्यूज ह्याही तितक्याच महत्वाच्या असतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जितका फोटो सुंदर असतो तितकाच तो खरा असेलच असं नाही. म्हणून फोटोकडे आकर्षित व्हा, पण निर्णय घेताना फक्त फोटोवर अवलंबून राहू नका आणि यामुळे चुकीची साडी मागवण्याची शक्यता खूप कमी होते. आणि आता चूक दुसरी. ही चूक तर अनेक महिला करतात, पण त्याची जाणीवही होत नाही, कारण त्या रिव्ह्यूज वाचतात पण योग्य पद्धतीने वाचत नाहीत. फक्त स्टार रेटिंग पाहणं, रिव्ह्यूज नीट न वाचणं. अनेक महिला ऑनलाईन साडी खरेदी करताना एक गोष्ट करतात, प्रॉडक्ट उघडला, 4.5 स्टार रेटिंग दिसली आणि मग लगेच वाटतं इतक्या चांगल्या रेटिंग्स आहेत म्हणजे साडी नक्कीच चांगली असेल. पण खरी गोष्ट इथेच सुरू होते. स्टार रेटिंग ही महत्वाची असतेच, पण निर्णय घेण्यासाठी ती एकटी पुरेशी नसते, कारण एकाच रेटिंग मागे वेगवेगळे अनुभव असू शकतात. काही जण डिलिव्हरी फास्ट असल्यामुळे 5 स्टार देतात, काही जण रंग आवडला म्हणून देतात, तर काही जण साडी अजून वापरलीही नसते तरी लगेच रिव्ह्यूज टाकतात. म्हणून फक्त स्टार रेटिंग पाहून निर्णय घेणं योग्य नाही. यापेक्षा कस्टमर रिव्ह्यूज काळजीपूर्वक वाचा, विशेष म्हणजे फोटो रिव्ह्यूज.
आता ही एक बोनस टिप आहे, कारण कंपनीने टाकलेले फोटो आणि ग्राहकांनी काढलेले फोटो यामध्ये अनेकदा मोठा फरक दिसून येतो. ग्राहकांनी अपलोड केलेल्या फोटोमध्ये तुम्हाला साडीचा खरा रंग, खरं फॅब्रिक, बॉर्डर, प्रिंट आणि प्रत्यक्ष क्वालिटी कशी दिसते याचा बऱ्यापैकी अंदाज येतो. आणखी एक महत्वाची गोष्ट, फक्त 5 स्टार रिव्ह्यू वाचू नका. 2 स्टार, 3 स्टार आणि 1 स्टार रिव्ह्यूज सुद्धा नक्कीच वाचा, कारण तेही तितकेच महत्वाचे आहेत. कारण त्या रिव्ह्यूज मध्ये सुद्धा लोक नेमकी अडचण काय आली ते प्रामाणिकपणे लिहितात. म्हणजे मला तरी असा अनुभव आला आहे आणि तेच अगदी प्रामाणिकपणे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर उदाहरणार्थ, कोणी लिहिलेलं असतं फोटोमध्ये रंग वेगळा होता, फॅब्रिक अपेक्षेपेक्षा पातळ आहे, बॉर्डर फोटो सारखी नाही, साडीची लांबी कमी आहे, अतिशय महत्वाचा मुद्दा, असे रिव्ह्यूज तुम्हाला आधीच सावध करू शकतात. आणखी एक गोष्ट, जर एखाद्या प्रॉडक्टला फक्त 4-5 रिव्ह्यूज असतील तर थोडी जास्त काळजी घ्या. पण जर हजारो लोकांनी रिव्ह्यूज दिले असतील आणि त्यामध्येही फोटो रिव्ह्यूज भरपूर असतील तर निर्णय घेणं तुलनेने अधिक सोपं होतं. म्हणून पुढच्या वेळी ऑनलाईन साडी खरेदी करताना किंवा एनी ऑनलाईन शॉपिंग करताना या टिप्स तुम्हाला उपयोगी पडतील, मग ती शॉपिंग कशाचीही असो. तर मग पुन्हा विषयाकडे, फक्त स्टार रेटिंग पाहू नका, रिव्ह्यूज वाचायला शिका. कारण कधी कधी एका प्रामाणिक रिव्ह्यूमुळे तुमचे हजारो रुपये नंतरचा त्रास आणि वेळ वाचू शकतो. आणि आता तिसरी चूक, ही चूक विशेष म्हणजे त्या महिलांकडून होते ज्या साडीचा रंग पाहतात पण तिच्या फॅब्रिक आणि डिस्क्रिप्शन कडे अजिबात लक्ष देत नाहीत. म्हणजेच फॅब्रिक आणि प्रॉडक्ट डिस्क्रिप्शन पूर्ण न वाचणं. ही चूक दिसायला छोटी वाटते किंवा ही चूक आहे असंही कोणाला वाटत नाही, पण ऑनलाईन साडी खरेदी करताना सर्वात महाग पडणाऱ्या चुकांपैकी ही एक आहे. अनेकदा आपण प्रॉडक्ट उघडतो, फोटो पाहतो, रंग आवडतो, किंमत सुद्धा योग्य वाटते आणि लगेच बाय नाऊ वर क्लिक करतो. पण त्या फोटोच्या खाली लिहिलेली प्रॉडक्ट डिस्क्रिप्शन वाचायलाच विसरतो आणि इथूनच अनेकदा निराशा सुरू होते. कल्पना करा, तुम्हाला वाटलं की ही प्युअर सिल्क साडी आहे, पार्सल आल्यानंतर लक्षात आलं की ती आर्ट सिल्क आहे. किंवा तुम्ही कॉटन समजून साडी मागवली पण प्रत्यक्षात ती कॉटन ब्लेंड निघाली. अशा परिस्थितीत प्रश्न पडतो, असं का झालं? तर याचं कारण म्हणजे आपण अंदाज फोटोवरून लावला पण माहिती डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलेली होती. ऑनलाईन खरेदी करताना फॅब्रिक नेम नीट वाचणं खूप महत्वाचं असतं. उदाहरणासहित सांगते, सिल्क, आर्ट सिल्क आणि सिल्क ब्लेंड हे तिन्ही शब्द जरी सारखे वाटले तरी त्यांचा अर्थ आणि अनुभव वेगळा असतो. या तिन्ही फॅब्रिकची गुणवत्ता, किंमत, टिकाऊपणा आणि वापराचा अनुभव वेगळा असतो. म्हणून नाव सारखं वाटलं तरी ते एक सारखं नसतं. तसंच कॉटन, कॉटन ब्लेंड, लिनन ब्लेंड, विस्कोस आणि रेयॉन हे शब्द सुद्धा फक्त नावापुरते सारखे वाटतात. पण प्रत्येक फॅब्रिकचा स्पर्श, पडदा म्हणजेच पोत, देखभाल आणि वापर वेगळा असतो. याशिवाय डिस्क्रिप्शन मध्ये अजूनही महत्वाची गोष्ट असते, जसं की साडीची लांबी किती आहे, ब्लाउज पीस आहे का नाही, असेल तर किती लांबीचा आहे, वॉश केअर काय आहे, एम्ब्रॉयडरी म्हणजेच भरतकाम आहे की साधी प्रिंट, हँडलूम आहे की मशीन मेड. या गोष्टी आधी वाचल्या तर नंतर मला वाटलं होतं असं म्हणायची वेळ येत नाही. म्हणून पुढच्या वेळी साडी आवडली की फक्त फोटो पाहून निर्णय घेऊ नका. त्या प्रॉडक्टची संपूर्ण माहिती वाचण्यासाठी 2 मिनिटं आवश्यक द्या. कारण हीच 2 मिनिटं तुमचे पैसे, वेळ आणि नंतरचा पश्चाताप तिन्ही वाचवू शकतात. आणि मग हे सगळं पचवण्यासाठी वेगळा पेशन्स लागतो. आणि आता चौथी चूक, ही चूक तर अनेक महिलांना साडी परत करायची वेळ आली की लक्षात येते. कारण ऑर्डर देण्यापूर्वी त्यांनी एक महत्वाची गोष्ट तपासलेलीच नसते. म्हणून लक्षात ठेवा, फोटो नाही, डिस्क्रिप्शन वाचा. मी पुन्हा पुन्हा सांगतेय कारण त्यामध्येच सगळं गुपित आहे. तर चौथी आणि अतिशय महत्वाची चूक म्हणजे रिटर्न आणि एक्सचेंज पॉलिसी न तपासणं. आणि ही चूक तेव्हाच लक्षात येते जेव्हा साडी हातात येते आणि ती अपेक्षेप्रमाणे नसते. रंग वेगळा, फॅब्रिक आवडत नाही, साईज, लेंथ किंवा क्वालिटी बद्दल काहीतरी समस्या असते. अशा वेळी आपला पहिला विचार असतो, काही हरकत नाही, परत करू.
पण इथेच अनेक जणी अडकतात, कारण प्रत्येक वेबसाईट किंवा प्रत्येक सेलरची रिटर्न पॉलिसी सारखी नसते. आणि ही गोष्ट कटाक्षाने लक्षात घ्या. काही ठिकाणी 7 दिवसात रिटर्न पॉलिसी असते, काही ठिकाणी फक्त एक्सचेंज मिळतो, तर काही ठिकाणी प्रॉडक्टवरच स्पष्ट लिहिलेलं असतं नो रिटर्न नो एक्सचेंज. आणि ही ओळ आपण ऑर्डर देण्यापूर्वी वाचलेलीच नसते. आणि हे सुद्धा अगदी उदाहरणासहित सांगते. समजा तुम्ही एखादी साडी फक्त फोटो पाहून मागवली. साडी हातात आल्यानंतर लक्षात आलं की ती तुमच्या अपेक्षेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. आता तुम्ही रिटर्न रिक्वेस्ट टाकायला गेलात आणि तिथे दिसलं दिस प्रॉडक्ट इज नॉट रिटर्नेबल. आणि मग निराश होण्याशिवाय दुसरा पर्यायच राहत नाही, कारण आता ती स्वतः सुद्धा वापरू शकत नाही आणि कोणाला गिफ्ट सुद्धा देऊ शकत नाही, अशीच ठेवावी लागते. याशिवाय काही वेबसाईटवर रिटर्न असतो, पण त्यासाठी ठराविक कालावधीमध्येच रिटर्न टाकावी लागते. काही ठिकाणी साडी अनयुज्ड, अनवॉश्ड आणि ओरिजिनल पॅकेजिंग मध्ये असणं आवश्यक असतं, आणि जे व्यावहारिक आहे. आणि म्हणून साडी वापरून झाल्यावर रिटर्न मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका, आणि ते चुकीचं आहे. ऑर्डर देण्यापूर्वी फक्त 1 मिनिट काढा आणि रिटर्न, एक्सचेंज, रिटर्न पॉलिसी नक्की वाचा, कारण ही एक छोटी सवय नंतर होणारा मोठा आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास टाळू शकते. आणि आता 5वी चूक. ही चूक दिसायला आकर्षक असते, पण अनेकदा त्यामागेच सर्वात मोठा सापळा लपलेला असतो. आणि ती म्हणजे अतिशय स्वस्त ऑफर पाहून लगेच ऑर्डर देणं. आपण सगळ्यांनी अशा जाहिराती पाहिल्या आहेत. 4,999 ची सिल्क साडी फक्त 499 रुपयांमध्ये. आजच शेवटची संधी. ग्रॅब द डील विथ 90% ऑफ. सच अ ह्यूज डिस्काउंट. अशा ऑफर्स पाहिल्यावर अनेकदा वाटतं इतकी स्वस्त मिळतेय, मग लगेच ऑर्डर करूया. पण इथेच थोडा विचार करणं खूप गरजेचं आहे, कारण प्रत्येक डिस्काउंट खरा असेलच असं नाही, आणि प्रत्येक स्वस्त वस्तू ही फायदेशीरच असेल असंही नाही. म्हणून आता इथेच थोडा विचार करा. एखाद्या साडीची बाजारात साधारण किंमत 2,500 ते 3,000 आहे, आणि तीच साडी कुठेतरी 399 किंवा 499 मध्ये मिळतीये. तर स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, हे खरंच शक्य आहे का? कारण कधी कधी अशा ऑफर्स मध्ये फोटो एका साडीचा असतो आणि प्रत्यक्षात मिळणारा प्रॉडक्ट पूर्णपणे वेगळा असतो. काही वेळा फॅब्रिक वेगळं असतं, कधी प्रिंटची गुणवत्ता कमी असते, तर काही वेळा ऑर्डर केल्यानंतर सेलर कडूनच प्रतिसाद मिळत नाही. म्हणून फक्त मोठा डिस्काउंट पाहून निर्णय घेऊ नका. त्याऐवजी त्या सेलरचे रिव्ह्यूज, रेटिंग आणि प्रॉडक्ट डिस्क्रिप्शन पुन्हा एकदा तपासा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वस्तात खरेदी करणं अजिबात चुकीचं नाही, पण विचार न करता खरेदी करणं नक्कीच चुकीचं ठरू शकतं. स्मार्ट शॉपिंग म्हणजे नेहमी सर्वात कमी किमतीत निवड करणं नाही, तर ज्या किमतीला योग्य क्वालिटी मिळते ती निवड करणं. काही वेळा थोडे जास्त पैसे देऊन चांगली वस्तू घेणं हे पुन्हा पुन्हा स्वस्त वस्तू घेण्यापेक्षा जास्त फायदेशीर ठरतं. म्हणून पुढच्या वेळी जर एखादी ऑफर खूपच चांगली वाटत असेल तर एकदा थांबा, स्वतःचा मोह आवरा, संपूर्ण माहिती तपासा आणि मगच निर्णय घ्या. आणि आता 6वी चूक. ही चूक अनेकदा वेबसाईट किंवा सेलरवर जास्त विश्वास ठेवल्यामुळे होते, पण काही छोट्या गोष्टी आधी तपासल्या तर ती सहज टाळता येते. आणि ती म्हणजे वेबसाईट किंवा सेलर खात्रीशीर आहे का हे न तपासणं. आजकाल सोशल मीडियावर स्क्रोल करताना अचानक एखादी साडीची जाहिरात समोर येते. डिझाईन सुंदर असतात, किंमत आकर्षक असते आणि वेबसाईटही अगदी प्रोफेशनल दिसते, आणि म्हणून आपल्याला वाटतं वेबसाईट इतकी छान दिसतेय म्हणजे नक्कीच विश्वास ठेवण्यासारखं असेल. पण फक्त वेबसाईट सुंदर दिसते म्हणून ती वेबसाईट विश्वासू असेलच असं मात्र अजिबात नाही. ऑर्डर देण्यापूर्वी काही छोट्या गोष्टी तपासणं खूप महत्वाचं आहे. सर्वात आधी त्या वेबसाईटवर कॉन्टॅक्ट डिटेल्स दिले आहेत का? मोबाईल नंबर, ईमेल किंवा ग्राहक सेवा, कस्टमर सपोर्टची माहिती सहज मिळते का? कारण गरज पडल्यास संपर्क कसा करायचा हे आधीच आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. त्यानंतर अतिशय महत्वाचं आणि ते म्हणजे पेमेंट ऑप्शन्स कोणते आहेत तेही पहा. खात्रीशीर वेबसाईटवर सहसा UPI, कार्ड, नेट बँकिंग आणि अनेकदा कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजेच COD सारखे पर्याय उपलब्ध असतात. मात्र लक्षात ठेवा, प्रत्येक खात्रीशीर वेबसाईटवर COD असेलच असं नाही.
काही चांगल्या आणि खात्रीशीर वेबसाईट सुद्धा फक्त प्रीपेड पेमेंट स्वीकारतात. त्यामुळे फक्त सीओडी आहे किंवा नाही यावरून वेबसाईटचा निर्णय घेऊ नका. आणि जर एखादी वेबसाईट फक्त प्रीपेड पेमेंट स्वीकारत असेल आणि त्याबद्दल इतर कोणतीही खात्रीशीर माहिती नसेल तर मात्र इथे थोडी जास्त काळजी घेणं योग्य ठरेल असं मी सांगते. याशिवाय वेबसाईटवर सिक्युअर चेकआउट आहे का हे सुद्धा तपासा. हे तपासण्यासाठी ऍड्रेस बार मध्ये HTTPS आणि कुलपाचं चिन्ह दिसतं का ते पाहू शकता. यामुळे व्यवहार अधिक सुरक्षित पद्धतीने होण्यास मदत होते. पण इथे सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, HTTPS आणि लॉक चिन्ह म्हणजे वेबसाईटशी होणारा डेटा सुरक्षित असतो, पण मात्र त्यामुळे सेलर 100% प्रामाणिक आहे याची हमी मिळत नाही. म्हणून रिव्ह्यूज, सेलर डिटेल्स आणि रिटर्न पॉलिसी देखील नक्की तपासा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर तुम्ही त्या सेलर कडून पहिल्यांदाच खरेदी करत असाल तर सुरुवातीलाच खूप महाग साडी मागवण्याऐवजी शक्य असेल तर कमी किमतीच्या प्रॉडक्ट पासूनच सुरुवात करा. यामुळे त्या सेलरची सर्व्हिस, डिलिव्हरी आणि प्रोडक्ट क्वालिटी यांचा अनुभव येतो. म्हणून वेबसाईट किती आकर्षक दिसते यापेक्षा ती किती खात्रीशीर आहे हे तपासणं जास्त महत्वाचं आहे. कारण ऑनलाईन खरेदीमध्ये थोडीशी पडताळणी तुम्हाला मोठ्या नुकसानापासून वाचवू शकते. इथे मी माझा एक वैयक्तिक अनुभव सांगू इच्छिते. अर्थात एक्सेप्शन्स आर ऑलवेज देअर आणि 100% खात्री कोणीही देऊ शकत नाही. पण मी स्वतः ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन, कपडे असोत, कुकवेअर असो किंवा इतर कोणतीही वस्तू असो, खरेदी करण्यापूर्वी शक्य तितकी संपूर्ण माहिती घेते. प्रॉडक्ट डिस्क्रिप्शन, रिव्ह्यूज, सेलर, क्वालिटी आणि रिटर्न पॉलिसी अशा प्रत्येक गोष्टी शांतपणे तपासते आणि त्यानंतरच योग्य निर्णय घेते. आणखी एक गोष्ट म्हणजे मी खरेदी करताना वस्तू महाग आहे की स्वस्त यापेक्षा तिची क्वालिटी, टिकाऊपणा आणि व्हॅल्यू जास्त महत्वाची मानते. मला उत्तम दर्जाची वस्तू मिळत असेल तर त्यासाठी योग्य किंमत मोजायलाही मी आनंदाने तयार असते. त्यामुळे माझ्याकडून चुकीची खरेदी क्वचितच होते आणि रिटर्न किंवा एक्सचेंज करण्याची वेळही फारच कमी येते किंवा क्वचितच येते. आणि म्हणूनच या सवयी मी स्वतः पाळते आणि त्याच सवयी आज तुम्हालाही सांगत आहे. कारण योग्य माहितीच्या आधारावर घेतलेला निर्णय हा नेहमीच स्मार्ट शॉपिंग ठरतो असं मला वाटतं. आणि आता शेवटची म्हणजेच 7वी चूक. ही चूक ऑर्डर देताना नाही तर साडी घरी आणल्यानंतर होते. पण अनेक महिला याकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर तक्रार करण्याची संधीही गमावून बसतात. साडी मिळाल्यानंतर लगेच तपासणी न करणं. अनेक महिलांना वाटतं पार्सल आलंय, नंतर आरामात उघडू, आणि ते पार्सल 2-3 दिवस तसंच बाजूला पडून राहतं. पण ऑनलाईन शॉपिंग मध्ये ही छोटी वाटणारी सवय पुढे मोठा त्रास देऊ शकते. कारण अनेक वेबसाईट्सवर रिटर्न किंवा रिप्लेसमेंट साठी ठराविक कालावधीच असतो. जर त्या वेळेत समस्या कळवली नाही तर नंतर योग्य प्रॉडक्ट न मिळाल्याची तक्रार करूनही फारसा उपयोग होत नाही. म्हणून कोणतंही पार्सल असो ते मिळाल्यानंतर शक्य तितक्या लवकर ते उघडा आणि एक सवय नक्की लावा, पॅकेज उघडतानाचा एक छोटासा व्हिडिओ रेकॉर्ड करा. अनेक महिलांना ही गोष्ट माहितीच नसते, पण चुकीचा प्रॉडक्ट आला असेल, साडी खराब असेल किंवा पार्सल मध्ये काही क्वांटिटी कमी असेल तर हा व्हिडिओ तक्रार करताना महत्वाचा पुरावा ठरू शकतो. तपासणी करताना फक्त रंग पाहू नका, तर हे सुद्धा एकदा नक्की तपासा. ऑर्डर केलेली साडीच आली आहे का, फॅब्रिक डिस्क्रिप्शन प्रमाणे म्हणजेच योग्य आहे का, ब्लाउज पीस असल्यास तो आहे का, कुठे फाटलेलं, डाग किंवा मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट तर नाही ना, चुकीचा रंग किंवा चुकीची डिझाईन तर आलेली नाही ना. जर काही समस्या दिसली तर नंतर करू असं म्हणत वेळ घालवू नका. शक्य तितक्या लवकर ऍप्लिकेशन किंवा वेबसाईटवर तक्रार नोंदवा. कारण वेळेत केलेली तक्रार स्वीकारली जाण्याची शक्यता जास्त असते. ऑनलाईन शॉपिंग मध्ये फक्त योग्य साडी निवडणं पुरेसं नसतं, तर ती मिळाल्यानंतर योग्य वेळी तपासणी करणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. तर आज आपण ऑनलाईन साडी मागवताना होणाऱ्या 7 महत्वाच्या चुका पाहिल्या. फक्त फोटोवर विश्वास ठेवणं, रिव्ह्यूज नीट न पाहणं, फॅब्रिक आणि प्रॉडक्ट डिस्क्रिप्शन दुर्लक्षित करणं, रिटर्न पॉलिसी न तपासणं, अतिशय स्वस्त ऑफर्सच्या मोहात पडणं, वेबसाईट किंवा सेलरची खात्रीशीर अशी माहिती न पडताळणं.
आणि शेवटी साडी मिळाल्यानंतर लगेच तपासणी न करणं. या 7 गोष्टी लक्षात ठेवल्या तर ऑनलाईन साडी खरेदी करताना फसवणूक होण्याची शक्यता खूप कमी होईल आणि तुमचे पैसेही योग्य ठिकाणी खर्च होतील. म्हणून ऑनलाईन शॉपिंग टाळायची गरज नाही, पण माहिती घेऊन आणि पडताळणी करून खरेदी करणं गरजेचं आहे. आणि खरं सांगू, ऑनलाईन शॉपिंग मध्ये नशीब वगैरे नाही, तर माहिती जास्त महत्वाची ठरते. आणि म्हणूनच माहितीपूर्ण निर्णय घेतला तर फसवणूक होण्याची शक्यता खूपच कमी होते. तुमच्या सोबत ऑनलाईन साडी खरेदी करताना असा काही अनुभव आला आहे का? किंवा या 7 पैकी कोणती चूक तुम्ही नकळत केली होती? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल, स्मार्ट शॉपिंग आणि दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी YouTubeवर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच Instagramवरही नक्की फॉलो करा, कारण तिथे मी अशाच छोट्या पण उपयुक्त टिप्स, अपडेट्स आणि व्हिडिओमध्ये न सांगितलेल्या काही खास गोष्टी नियमितपणे शेअर करत असते. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. बाय.